राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा
तो हा विठ्ठल बरोबा बापर देवी वर बापर देवी वर तो हा विठ्ठल बरोबा तो हा विठ्ठल बरोबा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी अष्टांगही करी साष्टांगही करी दंडवत साष्टांगही करी दंडवत विश्रांती पावलो विश्रांती पावलो सांभाळावं विश्रांती पावलो विश्रांती पावलो सांभाळावं वाढली अंतरी वाढले अंतरी प्रेमसुख वाढले अंतरी प्रेमसुख गौरली काया तुझ्या गौरली
संताची या माता चरणावरी श्री संताची या माता चरणावरी श्री संतांची माता चरणावर श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची या माता चरणावरी श्री संतांची या माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा करी विश्रांती पावलो सांभाळा करी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्कंठी विश्रांती पावलो सांभाळा उत्कंठी श्री संतांची या माता चरणावरी श्री संतांची या माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळावो करी विश्रांती पावलो सांभाळावो करी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळा वाढले अंतरी प्रेम सुख प्रेम सुख प्रेम सुख
प्रेम सुख प्रेम सुख प्रेम आ आ वाढले आंतरी प्रेम सुख विश्रांती पावलो सांभाळावं करी विश्रांती पावलो सांभाळा उतरी वाढावे वाढले वाढावे अंतरी 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 प्रेम सुख वाढावे 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 वाढले वाढले अंतरी प्रेम सुख वाढले आंतरी प्रेम सुख वाढले आंतरी प्रेम सुख विश्रांती पावलो सांभाळावं विश्रांती
श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांते पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख डौरली हे काया कृपेच्या ओरसे डौरली हे काया कृपेच्या ओरसे नवे अनारिसे उद्धरलो विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख तुका म्हणे मज नघडता सेवा तुका म्हणे मज नघडता सेवा पूर्व पुण्ये ठेवा ओढवला विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतांचे दुसरी चरण संतांची दुसरी चरणा संतांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते शिवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदमेशमालंदि वल्लभं समचरण सरोजं सांदणीलांबुधाभं जगलनेतपाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि विठ्ठल श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र आळंदी आणि ज्ञानेश्वरी मंदिर संस्थापक वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुबंधू गोविंद महाराज केंद्रे यांच्याद्वारा प्रस्थापित असणाऱ्या या ज्ञानेश्वरी मंदिरात आजच्या चिंतन सेवेकरता जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा आणि बहुतेकांच्या पाठातला अभंग आपण चिंतनाकरता निवडला. स्वानंद संन्यासी सद्गुरु जोग महाराज यांनी आळंदीला 1917 साली वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. आज 107 वर्ष होऊन गेले आणि या संस्थेमध्ये जे काही दिव्य रत्न होऊन गेली त्यापैकी आमचे गुरुबंधू वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गोविंद महाराज केंद्रे हे कार्यसम्राट अशा प्रकारचं दिव्य रत्न होऊन गेलं. अत्यंत थोड्याच वेळात आळंदी परिसरामध्ये फार मोठा प्रभाव पडला आणि ज्ञानोबारायांनी जे काही ग्रंथ समाजाकरता दिलाय
त्याचं मूर्तिमंत अशा प्रकारचं मंदिर उभारण्याकरता हे ज्ञानेश्वरी मंदिर उभं केलं. फक्त दुर्दैव गोविंद महाराजांना आयुष्य कमी पडलं. आयुष्य सरले आहे तरी औषधी काहीच नव्हे, एकची उपेगा जाये परमामृत. त्यांच्या वैकुंठ गमनानंतर संस्थेचेच विद्यार्थी हरिभक्तीपरायण विष्णू महाराज केंद्रे यांनी हे कार्य हातामध्ये घेतलं. संस्थांचे ट्रस्टीज मंडळी सर्वांनी सहकार्य करत करत व्यवस्थित अशा प्रकारचं कार्य चालू आहे. विश्वमावली ज्ञानोबराय यांनी जी संजीवन समाधी स्वीकारली आणि त्या उत्सवाच्या निमित्ताने श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी वारकरी संप्रदायातली भाविक मंडळी प्रत्येक वर्षी येतात. निळोबरांचा भंग यात्री अलंकापुरा येती ते आवडते विठ्ठला, पांडुरंगे प्रसन्नपणे दिले गेले या ज्ञाना. भगवान पांडुरंग परमात्म्याने वर दिलाय, जो करील याची यात्रा तो तारील सकळही गोत्रा, सकळही कोळे पवित्रा याचे दर्शने होती. या श्रद्धेपोटी उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी बालक बालिका टाळकरी मृदंग वादक चोपदार बुवा विनेकरी ऑपरेटर साहेब सर्वांना अंतःकरण वंदन करून आज कार्तिक वद्य दशमीची सेवा ही सेवा प्रारंभित करत असताना जगद्गुरु तुकोबारांचा संत जीवनाचा आपल्या जीवनावर पडलेला प्रभाव त्याचं वर्णन करण्याकरता आपण अभंग चिंतनामध्ये घेतलेला आहे. दोन शब्द जवळजवळ, प्रभाव आणि पराभव, थोडे जवळजवळ. पराभव आपण हतबल होणं, अपयशी होणं याचं नाव आहे पराभव. आणि प्रभाव आपल्या अंतःकरणावर छाप पडणं, आपण एकरूप होणं याचं नाव आहे प्रभाव. आपल्याला इतिहास माहिती आहे सगळ्यांना. चांगदेव महाराजांना मुक्ताबाईंनी आपल्या पुढची प्रेत उठवली हे माहीत झालं. ऐकल्यानंतर त्यांच्या मनावर प्रभाव निर्माण झाला. महाराज अजून आळंदीच्या ईशान्य भागेला विश्रांती वड आहे, तिथं चांगदेव महाराज पहिल्यांदा येऊन थांबले. पण अभिमान होता महाराज, आणि त्या अभिमानापोटी वाघावर बसून हातामध्ये सापाचा चाबूक घेऊन माऊलीच्या दर्शनाकरता आले. असं आहे, संतांच्या दर्शनाकरता जात असताना पूर्ण नम्र भाव पाहिजे महाराज. तद्वेद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिना. बोलण्यात नम्रता पाहिजे, वागण्यात नम्रता पाहिजे, बसण्यात नम्रता पाहिजे. आम्ही ऐकले असं वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकर स्वामी महाराज यांनी आपल्या संप्रदायामध्ये विद्वत्ता प्रचूर माणसं जमा केली, उत्कृष्ट गायक जमा केले, चांगले मृदंग वादक तयार केले. तर त्याच्या अगोदर मृदंग वादक होते, पण दुखतंय खुब्यात. येतं का वाजवायला तुम्हाला? दुखतंय खुब्यात ऐकू असणारी माणसं होती. पण तत्वज्ञानाने अत्यंत उंचावलेली माणसं निर्माण करण्याकरता स्वामी महाराजांनी काशीला आपल्या महाराष्ट्रात एक व्यक्ती आणि एका शास्त्री महाराजाकडे प्रस्थानत्रयीचा अभ्यास करण्याकरता ठेवलं. आता स्वामी महाराज म्हणजे साधकाचा मायबाप, अत्यंत क्षमाशील, आणि ती सवय लागलेली. पहिला दिवस शास्त्री महाराज व्यासपीठावरून बसले, आणि बसल्यानंतर मर्यादा आहे महाराज, मांडीवर मांडी टाकून बसणं म्हणजे उद्धटपण आहे. आणि त्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आपलं मांडीवर मांडी टाकून बसले. शास्त्री बाणी विषयाला कुठले? महाराष्ट्र, मराठवाडा.
बसायची अक्कल नाही, ब्रह्मज्ञान काय करणार आहे? सगळ्याचा मुद्दा असा मर्यादा आहे. सगळ्या मर्यादा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहे आणि त्या मर्यादेतून संतांची उपासना, जितकी देवाची उपासना तितकीच मोलाची संतांची उपासना. कार्तिक शुद्ध एकादशी पांडुरंगाची वारी आणि कार्तिक वद्य एकादशी विश्वमाऊली ज्ञानोबरांची समाधी सोहळ्याची वारी. पांडुरंगे प्रसन्नपणे दिदले देणे या ज्ञाना याकरता निळोबरा म्हणतात. एक निळा म्हणे जाणून संत येती धावत प्रतिवर्ष. याप्रमाणे आपण आलात. आपली आजची चिंतन सेवा समर्पित करण्याकरता जगद्गुरु तुकोबरांचा अभंग बहुतेकांच्या परिचयातला अभंग आहे. नम्रता ही फार मोठी साधना आहे महाराज. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात भगवान म्हणतात, नमस्यंतश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. माऊली वर्णन करतात, फळलिया तरुची शाखा सहजे भूमीसे उतरे देखा, तैसे जीव मात्रा आशेखा खाला होती ते. नम्रता फार मोठं साधन आहे महाराज. एक इतिहास आहे वारकरी संप्रदायात. श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या काळात एक महान साधू होते. नाव भिन्न भिन्न मानले आहेत. कोणी लोटांगण स्वामी असं म्हणतात त्यांचं नाव. कोणी भेटला तरी त्याला साष्टांग दंडवत. का? वंदीन मी भूते आता अवघेच समस्ये तुमची करीन भावना. नियम आहे महाराज आपल्या वारकरी. पाळा पडे जन एकमेक. नम्रता हे फार मोठं साधन आहे. ज्याला हे माहीत नाही अशा माणसाच्या पाया जरी पडलं तरी ते प्रतिनमस्कार करत नाहीत. प्रतिनमस्कार केला पाहिजे. लोक येतात, दर्शन घेऊन जातात, मकाच्या बुरकुंडाप्रमाणे ताटच्या ताट. नम्र व्हावं लागतं. नम्र. लोटांगण स्वामी नम्र व्हायचे. पैठणला काही टवाळखोर मंडळी हे स्वामी आल्यानंतर त्यांना नमस्कार केला, पण जवळ एक गाढव मरून पडलेलं होतं. टिंगल केली त्याने, महाराज तुम्ही आम्हाला सगळ्यांना नमस्कार केला, पण हे झोपलेत यांना. लोटांगण स्वामींनी त्यांना नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर मेलेलं गाढव जिवंत झालं आणि उठून गेलं. त्यावेळेला नाथ महाराजांनी सांगितलं, महाराज तुमची साधना योग्य आहे, पण परमात्म्याच्या कारभारात हस्तक्षेप आहे. देवाने त्याचं आयुष्य सरलं म्हणून त्याला बाद केला होता, पण तुमची ताकद त्याच्यामुळे परत ते जिवंत झालं. असं करणं बरोबर नाही. आणि मग गोदावरी मातेच्या परमतीरावर लोटांगण स्वामींनी समाधी घेतली. आज आपल्याला ते दर्शन मिळतंय. सांगतो एवढ्या करता नम्रता हे फार मोठं साधन आहे. तेव्हा सर्वांच्या ठिकाणी नम्रभाव निर्माण का व्हावा याचं कारण आहे,
सर्वांच्या हृदयामध्ये सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनंच. जगद्गुरु तुकाराम महाराज असं म्हणतात, मी सगळ्यांनाच नमस्कार करणार. का? वंदिना मी भूते वंदिनमे भूते आता अवघेच समस्ये. का? तुमची करीन भावना जेथे तेथे नारायण देवा, सगळ्यांनाच मी नमस्कार करणार आहे. नमस्कारामध्ये एवढी ताकद आहे महाराज. प्रत्यक्षात जगाचा निर्माता भगवान परमात्मा, त्याला वाकवण्याची ताकद नमस्कारामध्ये आहे. प्रसंग आहे, जेव्हा राजा जनकाला भगवान शंकराच्या प्रसादाने धनुष्य मिळालं, त्याचं नाव शिवधनुष्य. फार मोठं होतं ते. एका जाग्यावरून दुसऱ्या जाग्यावर न्यायचं म्हटलं शेकडो माणसं लागायची, एवढं जाड होतं. राजवाड्यामध्ये ते कोपऱ्यात उभं केलेलं होतं. जुना काळ, फरशीचं युग नव्हतं महाराज. आम्ही होतो 1962 साली. शेण जमा करून संस्था सारावं लागायची, तेव्हा फरशा नव्हत्या. जनक राजाचा राजवाडा दासी सारवायची. एके दिवशी सीता मातेला लहर आली, कशाची? सारवण्याची. भगवती सीता मातेने शेण घेतलं आणि सारवता सारवता अगोदर सगळ्या दासी त्या धनुष्याच्या बाजूनं सारवायच्या आणि बाजूला सारवायच्या. धनुष्याच्या खालची जागा पारशीच राहायची. सीता माता जेव्हा सारवायला लागल्या तेव्हा त्याने डाव्या हाताने धनुष्य उचललं आणि खालची जागा सारून घेतली, धनुष्य टेकवलं. जनक राजाने पाहिल्याबरोबर तोंडात बोट घातलं, रे बाप रे बाप, ही तर माया दिसते. आणि आता ही लग्नाला आली आहे, तिचं लग्न करण्याकरता पती सुद्धा तशाच लायकीचा पाहिजे. आपल्याकडे पद्धत आहे, मुलगी देत असताना मुलाचं वय कमीत कमी 1-2 वर्षानं तरी अधिक पाहिजे. मुलीच्या घरच्या संपत्तीपेक्षा मुलाच्या घरच्या संपत्ती काहीतरी अधिक पाहिजे. मुलीच्या शिक्षणापेक्षा मुलाचं शिक्षण अधिक पाहिजे. नाहीतर मुलगी MA आणि मुलगा नॉन मॅट्रिक चालतो नाही चालत. हो, तो अधिक पाहिजे. राजा जनकाने असा उद्घोष केला, जो माझं शिवधनुष्य डाव्या हाताने उचलेल आणि कानाडीला बाण लावून भंग करेल, त्याला माझी सीता माळ देणार, माळ घालणार. देशोदेशीचे राजे जमा झाले. आपल्याला इतिहास माहिती आहे, पहिल्यांदा रावणाने प्रयत्न केला पण ते तोललं नाही, त्याच्या छातीवर पडलं. आता रावणासारखा बलाढ्य पण त्याच्या छातीवर पडल्यानंतर कोणाची हिंमतच होईना महाराज पुढे जायची. एकमेकाने एक म्हणायचं, तुमचं जमतंय, तुमचं जमतंय, कोणी उठेना. इतक्यात राजा जनकाने आव्हान केलं. आवाहन वेगळं आणि आव्हान वेगळं. आवाहनामध्ये नम्रता असते आणि आव्हानामध्ये अहंकार असतो. आता क्षत्रिय संपले का? कोणातच नाही का ताकद उचलण्याची? असं आव्हान केल्यानंतर विश्वामित्र ऋषीने भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजीला बरोबर घेऊन बसले होते. विश्वामित्रांनी सांगितलं, रामा उठ, क्षत्रिय धर्माची लाज राखण्याची ताकद आज तुझ्यातच आहे, उठ. मोठी माणसं आपणहून पुढे पुढे करत नसतात. गुरुची आज्ञा. विश्वामित्रांचं दर्शन घेतलं आणि सहज डाव्या हाताने ते धनुष्य उचललं, कानडीला बाण लावला, ओढल्याबरोबर 2 तुकडे झाले
जिकडे तिकडे नगारे वाजायला लागले, दुंदुबी वाजू लागल्या आणि भगवती सीता माता हातात वर मालिका घेऊन घालण्याकरता आल्या. प्रकार असा होता, भगवान प्रभू रामचंद्र उंच आणि गळ्यात हार घालण्याकरता हात काही पुरेनात. आणि त्यातल्या त्यात आपल्याकडे माहिती आहे ना, लग्नाच्या वेळेला नवरदेवाला चौरंगावर उभं करतात. मग तो उंची वाढलेली तुम्हाला नाही कळणार. होय, त्यांना कळेल का या जन्मात? नाही. हात पुढे ना मारत. जवळची माणसं म्हणत होती, प्रभो तुमच्या गळ्यात माळ घालायची, खाली वाका. भगवान प्रभू रामचंद्र खाली वाकत नव्हती. का नाही? कारण समाज नावं ठेवील. पहिल्यांदाच बायकोच्या पुढे कसा वाकला, नावं ठेवील समाज. वाकत नव्हती. सीता माता वर मालिका हातात घेऊन उभ्याच होत्या. लक्ष्मणजी विचार करतात, माझी आई किती वेळ झाला हार घेऊन उभी आहे आणि हे वाकत नाहीत, यांना वाकवण्याची ताकद माझ्यातच आहे. लक्ष्मणजी पुढे गेले आणि प्रभू रामचंद्रांच्या पायावर डोकं ठेवल्याबरोबर प्रति नमस्कार करण्याकरता भगवान प्रभू रामचंद्र खाली वाकले. तो सीता मातेनं माळ टाकली. का सांगितलं? नमस्कारामध्ये देवाला वाकवण्याची ताकद आहे. विठ्ठल सर्व जगाला नमस्कार करावा पण सर्वश्रेष्ठ संतांना सुद्धा नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, 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 निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन संतांना नमस्कार करावा. करत असताना जगद्गुरु तुकोबार आहे. संतांना नमस्कार करत असताना आपल्या जीवनावर प्रभाव निर्माण झालाय. जसं मृदंग वादकाचा माणसाच्या मनावर प्रभाव होतो, गायकाचा श्रोत्याच्या मनावर प्रभाव निर्माण होतो. मनावर प्रभाव निर्माण झाला आणि प्रभाव निर्माण झाल्यानंतर कर्तज्ञता म्हणा, स्वभाव म्हणा, साधना म्हणा, संतांचा मनावर प्रभाव निर्माण झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबार आहे अशा संतांना नमस्कार करतात ते अभंगाच्या पहिल्या श्री संताची श्री संताची श्री संताची माथा चरणावरी श्री संताची श्री संताची श्री संताची माथा चरणावरी श्री संताची, श्री संताची
विश्रांती पावलो विश्रांती पावलो विश्रांती पावलो सांभाळावरी विश्रांती पावलो विश्रांती पावलो विश्रांती पावलो श्री संताची माथा चरणावरी साष्टांग एकरी दंडवत साष्टांग एकरी दंडवत साष्टांग एकरी दंडवत श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत. पूर्ण अभंग जर पाहिला संतांचं नाव कुठं दिसत नाही अभंगात. संत नावानं अधिक प्रसिद्ध असण्यापेक्षा कार्याने अधिक प्रसिद्ध असतात. जगाच्या मर्यादा पूर्णपणे ज्यांनी ओलांडल्यात त्यांना शास्त्रामध्ये वेगळी वेगळी नावं आहेत. स्थितप्रज्ञ, गुणातीत, साधू अशा वेगळ्या वेगळ्या नाव. त्यात संत ही एक नाव आहे आणि संत हे नाव सगळ्यात उच्च आहे. का? जगाच्या हिताकरता रात्रंदिवस अंतःकरणात झुरतात आणि आपल्याला जो आनंद मिळाला तो दुसऱ्याला देण्याकरता सदैव तत्पर असतात. समाज जर स्वीकार न गेला तर समाजाच्या पाया पडतात. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला करटाळे बोला मुखीना. साधू आणि संत थोडा भेद आहे. साधू जगाच्या नादी लागत नाहीत, आपल्या आनंदात राहतात, जगाचं काही कळत नाही. उद्धार करून घ्यायचा असेल तर साधूकडे योग्य साधकाला जावं लागतं. पण संत तसं नाही महाराज. हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे गजर होतो बहुमोठ्याने. नाही निवडली थोर लहाने नकाने जो विकेशा कर जोडून विनवितो तुम्हा. असं तळमळ आहे महाराज. तळमळीचं हृदय ज्यांचं आणि उच्च अनुभव तो जगाला मिळावा ही तळमळ आणि प्रयत्न ते संत असतात. पुष्कळ व्याख्यात आपण नेहमी ऐकणारे आहेत. तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली निनती काही टाणा टोणा. अनेक व्याख्या आपल्याला आढळून पाहायला मिळतात. पण जगाचं कल्याण व्हावं हे अंतःकरणामध्ये ज्यांच्या तळमळ त्या संतांचा उल्लेख करत असताना जगद्गुरु तुकोबाराय एक शब्द वापरतात, श्री. आपल्या संस्कृतीमध्ये श्री शब्दाला फार महत्त्व आहे. एखाद्याच्या नावाचा उल्लेख करत असताना, पुरुष प्रकृतीच्या नावाचा उल्लेख करत असताना श्रीमान असं देतो. स्त्री प्रकृतीच्या नावाचा उल्लेख करत असताना श्रीमती असा उल्लेख करतो. पण श्री शब्द लावतो. एक अक्षरी शब्द आहे. तसं आपल्या संस्कृतीमध्ये एक शब्द फार मोठा आहे महाराज. पाश्चात्य लोकांनी एकदा असा उद्घोष केला, या भारत देशाला ओम हे नाम सगळ्यात मोठी शक्ती मिळालेली आहे. त्या ओम या शब्दामध्ये फार मोठं दडलेले महाराज. साधना करत असताना कशी साधना करावी शास्त्रीय मर्यादा आहे त्याला. मला तिकडे जायचं नाही, मला फक्त श्री शब्दाविषयी बोलायचं. श्री का म्हणतात? श्री हे वैभवाचं प्रतीक आहे आणि श्री हे सौंदर्याचं प्रतीक आहे. ज्यांच्याकडे अगाध वैभव आहे म्हणून श्री. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती देत. आणखी पुरावा देतो. चांगलं झालं तुम्ही पुरावा दिला. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र
श्री विजयो भूतीर ध्रुवा नेतीर मतीर म्हणून जिथे भगवान परमात्मा आहे तिथे लक्ष्मी आहे. श्री शब्दाने लक्ष्मीचा अर्थ प्रगट होतो आणि ती लक्ष्मी व्यवहारात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आहे. लक्ष्मी धान्याच्या रूपाने आहे, लक्ष्मी पाण्याच्या रूपाने आहे, लक्ष्मी पैशाच्या रूपाने आहे. ही व्यवहारातली लक्ष्मी झाली. पण परमार्थातली जी लक्ष्मी आहे ती लक्ष्मी अनेक सामर्थ्याने युक्त असते. अष्टमहासिद्धी ओळगती द्वारी नवजती दुरी दवडिता. लक्ष्मी प्राप्त झाल्यानंतर खूप मोठं सामर्थ्य प्राप्त होतं. रिद्धी सिद्धी शक्ती प्राप्त होतात. रिद्धी म्हणजे ऐश्वर आणि सिद्धी म्हणजे सामर्थ्य. श्री शब्दाचा हा भाव आहे. ज्यांच्याकडे सामर्थ्य आहे, ज्यांच्याकडे ऐश्वर आहे, ज्यांचं ऐश्वर नाशवंत नाही, ज्यांच्याकडे सामर्थ्य दुबळं नाही, ते श्री शब्दाला योग्य आहे. किती मोठं सामर्थ्य असतं महाराज. ज्यांना श्री प्राप्त झालेली आहे त्यांना सिद्धी प्राप्त होतात. सामान्य सिद्धी, मध्य सिद्धी, विशेष सिद्धी, सिद्धी प्राप्त झालेली असते. दूरश्रवण सिद्धी आहे. किती दूर दूर असला आवाज त्यांना स्पीकरची गरज पडत नाही, ऐकू येत. दूरश्रवण सिद्धी आहे. दूरदर्शन सिद्धी आहे. अलीकडे विज्ञानाचं आहे ना दूरदर्शन, ते परावलंबी आहे, कौतुक करू आपण त्याला. पण चॅनलला जे दाखवलं ते दिसतं, आपल्याला पाहिजे ते दिसणार नाही. पण दूरदर्शन सिद्धी का प्राप्त झाली की जे पाहिजे ते त्याला दिसू शकतं. हस्तिनापूरला संजयाना व्यासांच्या कृपेने दूरदर्शन आणि दूरश्रवण सिद्धी प्राप्त झाली होती. 90 किलोमीटर अंतरचं संजयांना दिसत होतं आणि ऐकू येत होतं. सिद्धी आहे, लक्ष्मीच आहे ती. याही पेक्षा आणखी एक प्रकारे त्याच्यात दूरस्पर्श. वस्तू किती जरी दूर असली, स्पर्श करणं याचं नाव आहे दूरस्पर्श सिद्धी. ज्याला प्राप्त झाली, किती किलोमीटर दूर असू द्या महाराज, त्या वस्तूचा ते स्पर्श करू शकतात. थोडा इतिहास सांगायला हरकत नाही आपल्या महाराष्ट्रातला. आमच्या पंजोबाला ज्यांनी तुळशीची माळ घातली, परभणी जिल्ह्यात दैठणा नावाचं गाव आहे. निवृत्ती महाराज ठाकूर घोड्यावर बसून वारी करायची पंढरीची. आणि प्रकार असा, एकदा एका वारीला अंबाजोगाईजवळ मोरेवाडी म्हणून गाव आहे ना इथलं जवळ परिसरातल्या माणसं, आता दोन्ही एकच झाले. त्या मोरेवाडीला निवृत्ती महाराज ठाकूरांचा मुक्काम. गावातल्या भाविकांनी आग्रह केला, महाराज कीर्तन ऐकू द्या की आम्हाला, कीर्तन करा तुम्ही. निवृत्ती महाराजांनी होकार दिला. कीर्तनाला उभे राहिले आणि अर्ध्या कीर्तनामध्ये आपलं धोतर हातात धरलं, चोळून सोडून दिलं. श्रोते चोखंद असतात, सगळे श्रोते वैभा नसतात, चोखंद असतात. कीर्तन संपल्यानंतर निवृत्तीनाथ ठाकूर महाराजांना विचारलं, महाराज कीर्तनाच्या मध्येच धोतर हातात धरून चोळून दिलं, सोडलं, सवय म्हणून का काही घटना म्हणून? कारण कीर्तन करायच्या सवयी बऱ्याच असतात. काही कीर्तनकार मागं पुढं होतात, काही कीर्तनकार गोल प्रदक्षिणा करतात, काही कीर्तनकार स्वतःच्या गुडघ्यावर हात ठेवून जवळच्या माणसाला विचारू बेजार करतात. काही अजिबातच हालत नाही. नमुने भिन्न भिन्न. महाराज तुम्ही धोतर हातात धरून सोडून दिलं, सवय म्हणून का? निवृत्तीनाथ ठाकूर महाराज सांगितलं, सवय म्हणून नाही. पंढरपूरला पांडुरंगाची शेजारती होत होती आणि शेजारती करता करता चुकून पुजाऱ्याकडनं ते आरती पांडुरंगाच्या पितांबराला छिटकली आणि पितांबराने पेट घेतला.
ती दुर्घटना टाळण्याकरता मी हातात धोतर धरून सोडून भिजवला. पटेल का होय? मोरेवाडी पंढरपूर कमीत कमी 200 किलोमीटर अंतर. तिथं धोतर सोडायचं आणि पंढरपूरचा पितांबर भिजवायचा. दुसऱ्या दिवशी बरीच भाविक मंडळी पंढरपूरला आली. पुजाऱ्यांना विचारलं, काय रात्रीच्या शेजारतीमध्ये काय घडलं होतं का? म्हणे हो घडलं होतं. काय? पांडुरंगाचा पितांबर पिटला होता. कोणी भिजवला? आपोआपच भिजला. आपोआप भिजत असतो. दूरस्पर्श श्री प्राप्त होण्याचं लक्षण. अनिमा, महिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व 8 प्रकारच्या मध्यसिद्धी आहेत. किंवा श्री शब्दाकरता आपण बोलतो. श्री या शब्दामध्ये एवढं अंतर्भूत आहे महाराज. आणि ज्यांच्याकडे आकर्षण आहे, सौंदर्य आहे, अशा प्रकारचा आदरार्थ शब्द हा श्री आहे. म्हणून तो खूप बरा आहे. प्रथमतः श्री संतांशी माथा शरणावरी. माझा माथा संतांच्या, श्री संतांच्या शरणावर ठेवतो. हे नम्रतेचं लक्षण आहे. नमस्कार करण्याच्या जगाच्या पद्धती भिन्न भिन्न आहे. आपल्या भारतीयांची पद्धत, धर्म पद्धत, समोरून माणूस आला, हात जोडायचे असे हृदयाजवळ, राम 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 राम. हा कोणाला राम राम? हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याला राम राम आहे. पाश्चात्यांची पद्धत, कपाळाला उतारा मग हात मारायचा, त्यांची पद्धत. मनोहर महाराज, मी एक ठिकाणी वाचलंय, पाश्चात्य एका देशामध्ये अशी पद्धत आहे नमस्काराची. समोरासमोर आले ती एकमेकाला दात दाखवायची आणि उलटं फिरायचं आणि पाठीला पाठ चिटकवायची. नमस्काराची पद्धत. ते काय कोणाष्टोक आपल्याला काय कळत. पण इथं मात्र मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. डोकं संतांच्या चरणावर ठेवायचं. अति नम्रता, याच्यापेक्षा अधिक नम्रता कुठेच सापडणार नाही महाराज. आपल्या अवयवामध्ये सगळ्यात मोठा अवयव कोणता असेल तर डोकं आहे. सर्वेषु गात्रेषु शिरप्रधानम. सगळ्या अवयवामध्ये श्रेष्ठ अवयव कोणता असेल तर डोकं आहे. पण मोटारसायकल चालवणाराला डोक्याला काय घालायला लावतात? हेल्मेट. कमीत कमी हातापायाला जरी धक्का लागला तरी डोक्याला तरी लागू नये. डोक्याला महत्त्व आहे महाराज. म्हणून महाराज म्हणतात इतकं पूर्ण सर्वस्वानं अशा प्रकारचा आपला भाव प्रगट करतात. श्री संतांशी या माथा चरणावरी. चरणावर माथा एवढंच नाही, साष्टांग हे करी दंडवत. 8 अंगानं मी दंडवत करतो. दंडवत शब्द आहे. दंड म्हणजे काठी, वत म्हणजे प्रमाणे, काठीप्रमाणे. कल्पना काठी आहे अशी उभी धरली, तिच्या वरच्या भागाला अंगठा लावला, उभी राहिली आणि अंगठा काढला, काठी कशी पडेल? काही विचार करेल? काठी जशी पडते त्याप्रमाणे आम्ही संतांना पूर्णपणाने अशा प्रकारचं दंडवत करतो. दंडवत दंडपारी मागे उरी नुरावी, मागे उरी नुरावी, मागे उरी नुरावी. दंडवत दंडपारी मागे उरी नुरावी.
बार्शीचा इतिहास आहे. एक जोगा परमानंद नावाचे भक्त होते तिथे आणि रोज ते दंडवत घालायचे देवाला. थंडीचे दिवस एका माणसाने चांगली उलनची भरजरी शाल आणि जोगानंद परमानंद महाराजांना पांघरण्याकरता दिली. शाल घेतली आणि भगवंताला दंडवत घालत असताना जपून दंडवत घातला, जेणेकरून त्या शालीला खालची माती चिटकू नये असा दंडवत घातला. रोज जो दंडवत होता, त्या जो आनंद मिळत होता, त्या दिवशीच्या दंडवतामध्ये आनंद मिळाला नाही. माणसामध्ये दोन प्रकार आहेत, विचार करून काम करायचं आणि काम करून विचार करायचं. कोण चांगला? विचार करून काम करायचं आणि काम करून विचार करायचा. कोण चांगलं? अचानक हल्ला झालाय. विचार करून काम करायचं. पण जेव्हा दंडवत घातल्यानंतर नेहमीप्रमाणे होणारा आनंद झाला नाही, त्यांच्या लक्षात आलं, अरे 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 माझ्या देहाचा अभिमान आणि म्हणून माझ्या अंगावरची शाल खराब होऊ नये म्हणून राखून अंग राखून नमस्कार केला. आता या शरीराला शिक्षा दिली पाहिजे. शेतामध्ये गेले. पूर्वीचा काळ एक शेतकरी मूठ टाकत होता आणि योगायोगाने दारे धरण्याकरता दारुळी नव्हता. आता सगळ्यांना कळतेत का शब्द हे? दारुळी, दार मोडणारा नव्हता. जोगाप्रमानंद त्या शेतकऱ्याला म्हटले, बाबा तुमच्याकडे दारुळी नाही, मी दारं धरतो, पण मला तुमचे 2 बैल आणि त्याचा दोर मला एक 10-15 मिनटं द्या. त्याला बरं वाटलं. आपोआप दारं मोडता चांगल्या हरकत नाही. भरणं झाल्यानंतर त्या शेतकऱ्याने ते 2 बैल आणि तो नाडा ज्याला म्हणतात तो दिला. घ्या. जोगा परमानंदाने बाजूला घेऊन गेले, पायाला बांधला आणि त्या बैलाला हाकललं. काय झालं असेल? फरकटत 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 अंगाला सावलट दिलं. का बोलतो मी? दंडवत घालत असताना कुठलाही देहाभिमान जवळ असायला नको. त्याला म्हणतात दंडवत. आणि त्याची पद्धती साष्टांग 8 अंगाचा दंडवत. आता मोजावर का? 2 पायाचे अंगठे, 2 गुडघे, 2 हात, छाती आणि कपाळ. किती झाले? 8. हे 8 जमिनीला चिटकले पाहिजेत. त्याचं नाव आहे साष्टांग दंडवत. विठ्ठल 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 शास्त्राने माता भगिनीला फक्त 5 अंगानं नमस्कार करण्याची आज्ञा आहे आणि पुरुषाला मात्र 8 अंगाने नमस्कार करण्याची आज्ञा आहे. महाराज म्हणतात, मी अशा संतांना 8 अंगाचा दंडवत करतो. एवढा प्रभाव माझ्यावर झाला. महाराजांना विचारलं, महाराज एवढा प्रभाव तुमच्यावर का झाला? उत्तर अभंगाच्या दुसऱ्या शब्दात, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी.
रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई रखुमाई आ विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखु काही श्रोते आताच निघून चालले, मुक्त झाले. चावडीवर दरोडा आणि आळंदी सारख्या ठिकाणी आपल्याकडनं हे जर पाप होत असेल तर याची फेड कुठं करणार आहे तुम्ही? एक तर यायचंय तर पूर्ण 2 तास शांत मनाने बसावं, गडबड करू नये. आता तर सगळं घरदार सोडून आलेले तरी गडबड. कृपया आरती झाल्याशिवाय कोणी उठू नका. आता तरी इथून पुढे गेले ते पुढे गेले ते आपण दुसऱ्या चरणावर उतरलो होतो. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो, अंतरी प्रेम सुख वाढले. असा याचा अन्वय करावा. का संतांना एवढा नम्र व्हायचं? याचं एक कारण आहे की आम्ही विश्रांतीला प्राप्त झालो. संतांच्या कृपेमुळे आम्हाला विश्रांती मिळाली. का मिळाली? त्याने सांभाळलं म्हणून विश्रांती मिळाली. सांभाळेले सांभाळिले 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 अनाथा सांभाळिले सांभाळिले अन्यथा सांभाळिले अन्यथा सांभाळिले अनाथा सांभाळिले अनाथा तारुण्याचा सदुपयोग हा. सांभाळले 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 अनाथान. निळोबाराचा प्रसिद्ध अभंग आहे. मला संतांनी सांभाळलं तैसे मज येती, जसे धेनू आपल्या वत्साला सांभाळते तसं संतांनी आम्हाला सांभाळलं. सांभाळ करत असताना 2 गोष्टी नसल्यावर सांभाळ करण्याची गरज आहे. आई मुलाला जन्म देते आणि बाल अवस्थेमध्ये त्याला अज्ञान असतं आणि असमर्थ असतं म्हणून त्याचा सांभाळ करावा लागतो. अज्ञान असतं माणूस. पोटात भूक लागलेली आहे, कळत नाही भूक लागली का ते. तहान लागली आहे, कळत नाही तहान लागलेली. मग सांभाळ करणारी आई, बाळाची भूक ते मातेशीच लागे. आईला कळतं की माझ्या बाळाला आता भूक लागली आहे, माझ्या बाळाला तहान लागली आहे. अज्ञानी अवस्थेमध्ये सांभाळ करण्याची गरज आहे. आणि दुसरे कारण आहे, असमर्थपणामध्ये सांभाळण्याची गरज आहे. थोडा बहुत मुलगा रांगायला लागला म्हणा किंवा थोडा हळूहळू चालायला लागला, भूक लागली आहे, स्वयंपाक घरामध्ये टोपलीमध्ये शिदोरी आहे, जाऊन घेऊन खाऊ शकत नाही, म्हणजे असमर्थपणा आहे. एक अज्ञान
आणि दुसरा असमर्थपणा. या दोन गोष्टी असल्यानंतर सांभाळ करण्याची गरज आहे. आणि दोन्ही संपल्यानंतर पुन्हा सांभाळ करण्याची गरज नाही. ज्ञान झालंय, भूक लागली आपल्याला, चला जाऊन स्वयंपाकघरामध्ये टोपलीतली भाकरी भाजी आपण खाऊ, भूक निवारण करू. कळालंय, जातो जाऊन खातो. काय सांभाळ करण्याची गरज आहे? पण आपल्यामध्ये काय उणीव आहे हे ज्याची त्याला कळत नाही. नवे नवे आपली चूक आपल्यालाच कळत नाही. काय मी चुकलो गा मागे नेण्याची काही, नकळेची पाप पुण्य तो मज आठव नाही. मी माझे भुललो गा दीप पतंगा सोयी, द्या मज जीवदान संत महानुभव काही. मला जीवदान द्या. जीवदान कधी असतं महाराज? जीवावर फार मोठं संकट का प्राप्त झाले, मग त्याला जीवदान द्यायची गरज असते. कोणतं संकट आहे? परमात्मरूप असताना आपण जीव झालो, 3.5 हाताच्या देहामध्ये प्रविष्ट झालो, सुखदुःखाचे तडाखे भोगत चाललो आणि पुढे कधी संपल काही सांगता येत नाही. अशा वेळेला हे कळत नाही महाराज. स्वभावतः जीवदशा प्राप्त झाल्यानंतर अज्ञानाच्या रात्रीत हे काहीच कळत नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, काय कळत नाही हेही कळत नाही. कमीत कमी काय कळत नाही हे तरी कळावं. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्तिह विचार सोयमी दुषा. मी कोण आहे? कुठून आलो? का आलो? किती दिवस थांबणार? कुठं जाणार? काहीच कळत नाही. अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानातून बाजूला निघण्याकरता ज्याला शक्ती म्हणतात तीही नाही. मज नाही हातपाय, डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोली बुबड, नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, श्वानाची गती झाली अवघे करते हाडाहाड. इतकी फजिती आहे. अशा अवस्थेमध्ये संतांनी मला सांभाळलं. का सांभाळलं? आई मुलाला का सांभाळते? आई म्हणून. तसं संत समाजाला का सांभाळतात? संत म्हणून. ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. आणि त्यांनी आम्हाला सांभाळलं. सांभाळा उत्तरी विश्रांती पाहू. संतांनी मला सांभाळलं आणि त्याच्यानंतर मी विश्रांतीला प्राप्त झालो. आता विश्रांती आपल्याला विश्रांती फार मोठी वाटते असं नाही महाराज. विश्रांतीचे प्रकार आहे. शारीरिक विश्रांती, मानसिक विश्रांती, बौद्धिक विश्रांती आणि जैविक विश्रांती, असे विश्रांतीचे प्रकार आहेत. जवळजवळ 1.25 तास झाले आमची टाळकरी मंडळी उभी आहे. एका जागेवर उभं राहिल्यानंतर पायाला गोळे येतात ना, येतात. काही मागं टेकायला नाही, कुठलाही आधार नाही. मग टाळकरी मंडळीची बारकाव्यानं बघा, असं एका पायावर उभं राहायचं. तर बरं वाटलं की तो पाय टेकवायचा, पुन्हा दुसऱ्यावर उभं राहायचं. काय चाललेलं असतं? पायाला कष्ट होत आहे, गोळे येतात. मग उभं राहिलं. अरे या टाळकऱ्यांना विश्रांती कधी? हा, खाली बसल्यावर. यांना विश्रांती खाली बसणार. आता आपण बसलात, आपल्याला काही कष्ट आहे का? टाळ वाजवायचा नाही. भजन केलं तर केलं, नाही गेलं. ऐकलं तर ऐकलं, नाही. मग आता बसणाऱ्या माणसाला काही कष्ट आहे का? काही ना कष्ट नाही. पण आम्ही सांगत असतो, ज्यांना 2 तास मांडी घालून बसायची सवय नाही, 1.5 तास झालं की त्यांच्या मांडीला कष्ट होतं. कष्ट. मग एक मांडी वर धरायची, बरं वाटलं टेकवायची. दुसऱ्या मांडीला कष्ट होऊ लागलं, तिला वर धरायचं. पुन्हा बरं वाटलं, नाही तुमचा नाही दोष बाबा, पुन्हा टेकवायची. एवढं नाही भागितलं, दोन्ही मांड्या असा धरून बसायची. बसण्याची प्रगती का होते? बसून बसून कष्ट होत. तेव्हा बसणाऱ्या माणसाचं कष्ट जाईल कधी? त्यांना विश्रांती कधी? हा, उभं राहिल्यावर. आणि उभं राहणं ना
आणि दोघांना घरी जाऊन झोपण्यावर झोपूनही कष्ट होत जात नाही मला. का सकाळी आपण उठतो, का उठतो याचं उत्तर आहे झोपून झोपून कष्ट होतं म्हणून उठतो. आणि उठतो म्हणून बरं आहे, नाचतो उठलो तर पोचवलं असतं. माझा मुद्दा आहे या जोपर्यंत आपली वृत्ती परमात्म्याशी एकरूप होत नाही तोपर्यंत आपल्याला कष्ट होणारच. पडिले दूरदेशी मज आठवे मानसी पडिले दुर्देशी मज आठवे मानसी पडिले दूरदेशी मज आठवे मानसी पडिले दुर्देशी मज आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी नको नको हा वियोग कष्ट होता दिनो तैसी रजनी मज झाली ग माय दिनो तैसी रजनी मज झाली ग माय दिनू तैसी रजनी झाली माय दिनू तैसी रजनी झाली माय. जगातल्या तत्वज्ञानाचा अभ्यास करा मला, पण इतकं सुंदर उत्तर कुठंच आपल्याला पाहायला मिळणार नाही. विश्वमाऊली ज्ञानोबा कष्ट का होतं याचं उत्तर सुंदर तत्वज्ञानाच्या भाषेतून देतात. वृत्तीचा देवाचा वियोग झाला कुठेही जा कष्ट होणार, कायम कष्ट होणार. आपण म्हणतो काय चाललंय हो, विश्रांती चालली आहे, खरी विश्रांती मिळतच नाही. म्हणून आपल्याला एक सांगावं वाटतं, आपली विश्रांती म्हणजे आपल्या कामाचा बदल हीच आपली विश्रांती. दुसरं याच्या पुढे काय. एक दृष्टांत सांगत असतो. एक चोर चोरी केली आणि चोरीमध्ये सापडला. बहुतेक दुर्दैवी चोर चोरीत सापडतात, भाग्यवान चोर चोरीत सापडत नाही. कंसातलं वाक्य. चोरी सिद्ध झाली आणि सिद्ध झाल्यानंतर न्यायाधीशाने शिक्षा दिली. चोरी सिद्ध झाली तुझी, तुला 2 प्रकारची शिक्षा. कोणती. एक शिक्षा 1 किलोभर मिरच्या नुसत्याच खायची शिक्षा, नाही पटत 100 फटके खायची शिक्षा. चोराने न्यायाधीश साहेबाचे आभार म्हणले, बरं झालं माझ्या मनावर ठेवलं. साहेब फटके नाही खाणार, फटके खाणं अपमानाचं लक्षण आहे. अजूनही सौदी अरेबिया देशामध्ये गुन्हेगाराला चौकात उभं करतात आणि फटके मारतात. नाही खाणार. मग मिरच्या खातो. 1 किलोभर मिरच्या नुसत्या खाल्ल्या, गिनीज बुकमध्ये नोंद होईल माझी. खा. 1 किलोभर मिरच्या वजन करून ठेवल्या पुढं. त्या काय अलीकडच्या काळातल्या संकरित मिरच्या नव्हत्या. ज्वाला, पंतसिवन, संकेश्वरी, ढोबळी मिरची, जुन्या काळातल्या आकून लाल भडक लवंग्या मिरच्या होत्या. खाऊन खाऊन किती खायलो कल्पना करा बरं. 10-12 खाल्ल्या. पोटातल्या मिरच्या खाल्लेल्या भडबड व्हायला लागलं, तोंडात आग व्हायला लागली. लक्षात आलं शेवटची मिरची आपण जिवंत राहून खाऊ शकत नाही. साहेब का मिरच्या नाही खात, मग आता फटके खातो. फटके खा. फटके मारणारा हिंद केसरी होता. हातातला हंटर चांगलं निवडक आणि निर्भीडपणानं मारत होता. 10-12 फटके मारले, पाठ सुजली. लक्षात आलं 100वा फटका आपण जिवंत राहून खाऊ शकत नाही. साहेब का बंद करा. का आता मिरच्या खातो. थोड्या मिरच्या खायच्या, थोड्या फटके खायचे. हसण्याकरता नाही सांगितलं, आपलं हेच चाललंय. जन्मांतरापासून हे फटके खाणं आणि मिरच्या खाणं चाललं. जोपर्यंत संतांनी सांभाळलं नाही तोपर्यंत. त्याने का सांभाळलं मग मात्र कायमची विश्रांती.
विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, उत्तरी म्हणजे नंतर तुमच्या, तुम्ही मला सांभाळलं. लहान मुलगा आहे, अज्ञानी आहे. पूर्वीच्या काळात तेलाचे दिवे रांगत रांगत एखाद्या वेळा तिकडं जर चालला तर आई त्याला उचलून घेते, नको तिकडं जाऊ नको. तसं साधकाकडनं एखाद्या वेळेला चूक व्हायला लागली तर संत त्याला इन्कार करतात, ते करू नको. चांगल्या गोष्टीकडे प्रेरणा आणि वाईट गोष्टीकडून परावृत्त करणं हे काम कोण करतं? संत मंडळी करतात. याचा करता महाराज म्हणतात, तुम्ही मला सांभाळले. जेव्हा परमात्म्याचा वृत्तीचा वियोग होत नाही, कुठे जा कष्टच होत नाहीत. महाराज नाथ महाराजांनी भागवतामध्ये दृष्टांत दिलाय. रास क्रीडेची राती म्या ब्रह्मा षण्मास केली होती, गोपिका अर्धक्षण मानिती का हा गबसी उगवला. रास क्रीडा करत असताना भगवान परमात्म्याने गोपींना आनंद दिला. किती? 2 तासाचा नाही, ब्रह्मदेवाच्या 6 महिन्याची एक रात्र अखंड बनवली. जगाचा मालक आहे महाराज. देश काल वस्तू अवस्था सगळ्या ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांनी बनवले. आणि ब्रह्मदेवाच्या अखंड 6 महिन्याच्या रात्रीमध्ये आनंद भोगला. नंतर भगवान सूर्यनारायण उदयाला आले. गोपिका म्हणू लागल्या, सूर्या तुला कामच नाही रे, अर्धाच क्षण आम्ही आनंद भोगला, तू तर उगवला. ब्रह्मदेवाच्या 6 महिन्याला अर्धा क्षण मानणं हे केव्हा? जेव्हा भगवान परमात्म्याशी एकरूप झालो तेव्हा. ती खरी विश्रांती. आणि अशी विश्रांती संतांनी मला दिली. पण नुसती विश्रांती नाही, वाढले अंतरी प्रेम सुख. माझ्या आज सुख वाढलं. वाढलं याचा अर्थ अगोदर होतं, असलेलंच वाढलं. प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्म्याचं प्रेम नावाचं तत्व आहे. पंचदशी नावाचा ग्रंथ आहे, त्यात एक श्लोक आहे. यमात्मा परानंद पर प्रेमा स्वदम्यता मानभूवमी भूयासमिती प्रेमात्मक. जगाच्या निर्मितीच्या अगोदर भगवान परमात्म्याला प्रेमातून एकोहम बहुश्याम प्रजा येती, अनेक रूपाने नटावं अशा प्रकारचा आपुलीचा आवडी धरून खेळया आपापना ते व्याले रे. प्रेम तत्व. काही जडामध्ये सुद्धा प्रेम तत्व आपल्याला दिसतं. आकर्षण. प्रेम म्हणजे काय? आकर्षण. लोखंडाच्या जवळ जर लोहचुंबक घेतलेला खेचतो काय? आकर्षण आहे. तुकोबाराने हिऱ्याची परीक्षा सांगितली. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता दोघणी, तोची मूल पावे खरा करणीचा होई तुरा. हिरा तपासण्याकरता ऐरणीवर ठेवायचा आणि घनानं बडवायचा. न फुटता ऐरणीत तरी जावा किंवा घनात तरी जावा. मग आता तो काढायचा कसा काय? फोडत बसायचं का? तुकोबारानं सगळं माहिती. मला संतांना सर्वज्ञता आहे. महाराजांनी एक उपाय सांगितला. हिरा हिरकणी काढी आतुनी ऐरणी. हिरकणी नावाची वस्तू आहे. हिरकणी म्हणजे हिऱ्याची मिसेस. नुसतं दाखवल्याबरोबर आत फसलेला हिरा पटकन बाहेर पडतो. आकर्षण आहे. जडात आकर्षण आहे, जीवात आकर्षण आहे. वाघ किती क्रूर उग्र आहे, पण त्या वाघाचा बछडा जर समोर आला तर तो चाटतो त्याला. का? प्रेम तत्व. गाय आपुलियाचा बोतसाठी मारी करंटी पारक्या. प्रेम तत्व आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रेम आहे, पण ते वाढत नाही. का वाढत नाही? योग्य ठिकाणी ठेवलं नाही म्हणून वाढत नाही. प्रेम हे सर्वात उच्च अशा प्रकारचं तत्व आहे आणि त्याला ठेवत असताना योग्य ठिकाणी ठेवावं लागतं. चुकीच्या ठिकाणी प्रेम तत्व जर ठेवलं तर पश्चाताप करण्याची पाळी येते. अज्ञानामध्ये माणसं आपलं प्रेम तंबाखूच्या ठिकाणी ठेवतात. तंबाखूच्या ठिकाणी प्रेम ठेवणं योग्य आहे का? सेवी भांगा फू तंबाखू दंड परी तो अखंड भ्रांती माझी. हो, काही खेडेगावामध्ये माणसं म्हणतात, अरे खा, वर गेल्यावर काय सांगशील? उठलो तर पोदना. कुठल्या भगवद्गीतेचा अर्थ? चुकीच्या ठिकाणी प्रेम ठेवलं, जडाच्या ठिकाणी प्रेम ठेवलं. प्रियम त्वाम रोचते. जीवाच्या ठिकाणी प्रेम ठेवलं ते आपल्याला रडवल्याशिवाय राहणार नाही.
प्रेम फक्त भगवान परमात्म्याच्या ठिकाणी. सर्वसंगी विठाला तो एकला आवडसी. पण ती आवड कोण निर्माण करून देतं? संत मंडळी. सुखाचे 3 महत्वाचे प्रकार आहेत. वैषयिक सुख, ब्रह्मसुख आणि प्रेमसुख. 5 ज्ञानेंद्रियाने जीवात्मा अज्ञानी अवस्थेमध्ये जो सुख भोगतो ते वैषयिक सुख आहे. दुसरं ब्रह्मसुख आहे. सद्गुरूची कृपा झाल्यानंतर जिकडे तिकडे भगवत रूपाचं दर्शन होणं. सुखे मी निजलोगा शून्य सारुनी ठेदे त्रिकुट शिखरी गा दान मिळे आई ते वाढतही नाही आणि कमी होत नाही. ब्रह्मसुख. आणि तिसरं प्रेमसुख. हे प्रेमसुख कमी तर होत नाही. अंगी प्रेमाचे भरते नेघे उतार चढते, नेघे उतार चढते, नेघे उतार चढते, अंगी प्रेमाचे भरते, नेघे उतार चढते, नेघे उतार चढते, नेघे उतार चढते. अंगी प्रेमाचे भरते नेघे उतार चढते. ज्ञानोबा भगवंताच्या बाबतीतलं प्रेम प्रगट करतात. जीवेचे आदेवा प्रेम भावाचे आभावा तुझ वाचोने केशवा आणुनावडे जीवे अनुसरली तुझी आन वाहीन गा देवराया बहु आवडशी. पण ही आवड तत्व निर्माण होण्याकरता संतांनी सांभाळल्याशिवाय हृदयातलं प्रेम सुख वाढत नाही. महाराज म्हणतात माझ्यातलं वाढलं. महाराज तुमच्या जीवनात एवढा परिणाम झाला हे सामान्य माणसाला कळत. नवरणी हे काया कृपेचा जोर, शिवकृष्ण योगी गणपती बाबा यांनी 2 मोठे दाखवले. 10 मिनिटं शिल्लक राहिले. काळजी करू नका. आम्हाला 40 मिनिटात सगळं कीर्तन करण्याची सवय आहे. 10 मिनिटं शिल्लक दाखवून येऊ नये काहीच काळजी करू. महाराज म्हणतात संतांनी कृपा केल्यानंतर माझ्या बाह्य शरीरावर परिणाम झाला. काय परिणाम झाला? दौरली म्हणजे सुशोभित झाली. ही माझी काया संतांनी कृपा सांभाळल्यामुळे सुशोभित झाली. कृपेच्या ओरस आहे. कृपेचा जो रस आहे त्या रसामुळे माझी जी काया सुशोभित झालेली आहे. कायाचे प्रकार जवळजवळ 5 आहेत. सामान्यपणे 3 आहेत. स्थूल सूक्ष्म कारण 3 झाले. महाकारण 4 झाले. आणि शांतशास्त्रामध्ये 5वा देह कैवल्य देह जो नाथ महाराजांना ज्ञानोबांच्या समाजामध्ये दिसला. म्हणूनच वर्णन करतात ना कैवल्याचा पुतळा जगतला पुतळा चैतन्याचा
संताची बाळा ज्ञानोबा माझ्या शरीरात बदल संताने कृपा केल्यामुळे शरीरात देखील बदल होतो. सांगतो की 700 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राचं इतकं सौभाग्य नामदेव महाराजांनी उल्लेख केला 108 संतांचा अवतार झाला होता एका वेळेला. एका घरात 4 संत देवतेला नाव सोपायचा का मुकाबल नामदेव महाराजच्या घरामध्ये 14 संत सावतामानी नराई महाराज चोकोबारा ही सगळी संत मंडळी एका काळात जन्माला आली. आणि त्या काळात संत मंडळीमध्ये वयोवृद्ध संत 2 होते. एक वैराग राजर्षी गोरोबा काका महाराज आणि दुसरे कान्हो पाटील केंदूर पावरचे कान्हो पाटील दोघे वृद्ध होते. त्या काळात शासन करणाऱ्या राजाला असं कळवलं की कान्हो पाटकांना परीस मिळाला. कान्हो पाटकांना बघून घेतलं महाराज तुम्हाला परीस मिळालाय तुम्हाला काय करायचं सोने आणि माती आम्हाला समाजाची ती म्हणणारे तुम्ही मला राज्य चालवायचं योजना आखायच्या त्या कोणत्या योजना केल्या ते सांगू योजना आखायच्या तो परीस मला देऊन टाका. कान्हो पाटक म्हणले राजे तुम्हाला कळालं चुकीचं कळलंय मला परीस मिळाला नाही माझं शरीर परिश्रम झालंय. खरं खोटं पाहण्याकरता राजाने कंबरेची तलवार उपसली आणि कान्हो पाटकांच्या शरीराला चिटकवण्याकरता पुढे नेल्याबरोबर लोखंडाची तलवार सोन्याची बनली. दर्दून घाम फुटला आणि बापरे एवढं सांगते आणि मग राजाने क्षमा मागितली. महाराज तुमच्या आडनावामध्ये पाठक असं आडनाव आहे. या प्रसंगामुळे तुमच्या पाठक या शब्दाच्या मागे राजपाठक हा शब्द जोडला जाईल. ज्ञानोबाराने संजीवन समाधी घेतली तेव्हा पहिलं कीर्तन कान्हो पाटकांनी केलं. आज त्यांचा वंश पुण्याला आहे राजपाटकांचा. अजूनही समाधी सोहळ्याच्या दिवशी राजपाटकांचं कीर्तनाची परंपरा चालू आहे. गौरवी ही काळ्या कृपेच्या ओरसे नवे अनादिसे उद्धर शरीर सुशोभित झालं तेजस्वी झालं असं नाही. माझ्या जीवनाचा कायमचा उद्धार झाला म्हणजे जीव कशासाठी ओ जीव हे भाष्य सरे हा परमात्मा बोले भरे जिकडं तिकडं भगवान परमात्माचा अनुभव करू लागला. आता मी जीव राहिलो नाही अशा प्रकारचा माझा उद्धार झाला. विश्रांती पावले सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुद्धा महाराज हे मिळण्याकरता तुम्हाला काय करावं लागलं काय काय सेवा केली अभंगाचा Oh
सेवा तर करताना हे कसं होईल महाराज? कार्य निर्माण होण्याकरता कारण लागतं, कारणाशिवाय कार्य निर्माण होत नाही. म्हणून ते म्हणता मला सेवा निर्माण झाली नाही, हे नम्रतेचं लक्षण आहे, अतृप्ततेचं लक्षण आहे. मग मिळालं कसं? पूर्वपुण्य जेव्हा माझं पूर्वी सगुण आणि तो ठेवा मी सांभाळला होता, तो फळावर होण्याकरता पूर्वपुण्य पूर्वजन्मी सुपूर ते थोर गेली देवत आधी फळासी आली परमानंदाची मानसी भेटी झाली संतांची माझं पूर्वपुण्य आणि त्यामुळे मला फलरूप झालं, संतांची भेट झाली, त्यांनी सांभाळलं, विश्रांतीला प्राप्त झालो. एवढं नाही, माझा कायमचा उद्धार झाला. म्हणून श्री संतांची माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत ज्ञानेश्वर निर्माण केलेलं आहे ज्ञानेश्वरी मंदिर. आणि त्या ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये प्रतिवर्ष आपण माऊलींच्या समाधी सोहळा करता येता आणि इथे आपण करता. आज माझ्या वाट्याला आलेली सेवा त्या दृष्टिकोनातून या वारीमध्ये पहिलं कीर्तन असल्यामुळे म्हटलं मी श्री संतांची अभंग घेऊया. तेव्हा आजची झालेली चिंतन सेवा विश्व माऊली ज्ञानोबरांच्या चरणामध्ये समर्पण करायची. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे, पुण्यकर्म करायचं पण सांभाळायचं. ऐसा लाभ बांधा गाठी, आता नकारे भाई नकारे, आहे गाठी ते लुटवू लोकारे. अनेक कारणाने पुण्य नष्ट होतं, पण त्या सगळ्या कारणाची दक्षता घेऊन संतांचं दर्शन संतांनी सांभाळ करेपर्यंत ते पुण्य सांभाळावं. आणि सांभाळल्यानंतर नक्की संत आपल्यावर कृपा करतात. त्यांना शोधण्याची गरज नाही. शोधायला आपल्याला काय कळतंय महाराज? काय कळे जगांतरीचे. आपण योग्य झालो की संत आपणहून येतात आणि आपला सांभाळ करतात. जसा पोपट आडाला आला आंबा की त्याला निमंत्रण द्यावं लागत नाही, तो येतो आणि स्वाद घेतो. तसं आपली योग्यता का प्राप्त झाली की संत आपल्याकडे येतात आणि आल्यानंतर आपल्याला सांभाळतात. तो सांभाळ अत्यंत महत्त्वाचा आहे. जगद्गुरु तुकोबाराने आपल्या जीवनातला एक पारमार्थिक अनुभव खूप सुंदर शब्दातून गुंफलेला आहे. याकरता सद्गुरू जोग महाराजांनी 1917 साली आळंदीला एक वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. 107 वर्ष झाली. शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही, अशी संस्था जगात शोधून मिळणार नाही. अशा संस्थेच्या माध्यमातून अनेक लोक अनेक विद्यार्थी तयार होतात. त्याच्यात तुका म्हणे ते होतो मी दुबळा, आले या कपाळा थोडे भाऊ, जे की वाट्याला आलं आणि ते सेवा करण्याकरता आपल्या पुढे प्रगट केलं. विश्वमाऊली ज्ञानोबा आपल्यावर कृपा करून आपली सद्बुद्धी बाजूला न देतात त्यांनी आपल्या जीवनाच्या साधनेला सांभाळावं. आणि महाराजांना जो अनुभव प्राप्त झाला तोच अनुभव आपल्याला देखील प्राप्त व्हावा अशी ज्ञानोबरांच्या चरणांमध्ये प्रार्थना करून तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा. शेवट चाल द्यायची का कोणाला? शेवट विठ्ठल जय जय सर्वाला विनंती आहे, अगदी वेळेमध्ये या ठिकाणी सेवा संपन्न झाली. सर्वांना विनंती, कुठून उठू नका, टाळकरी उभा राहा. चालू असल्या अखंडानु सप्ताहामधील आज संध्याकाळ सत्रातील कीर्तनरूपी सेवा सद्गुरू जोग महाराज वारकरी संस्थेचे अध्यक्ष आणि गुरुवर्य महाराजांचे समगुरुबंधू
या ठिकाणी दादानी या ठिकाणी सेवा केली, त्याबद्दल आपण सर्वांनी एकदा जोरात दादांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं. इवलेशे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलो गेला गगनावरी. आज आपलं भाग्य आहे की जोग महाराज संस्थेने एक छोटंसं रोप लावलं आणि महाराजांनी सांगितलं की त्याचा वेलो गगनावर जात असताना बाबा आपण या ठिकाणी भाग्यवान आहात की जोग महाराज संस्थेची सेवा करत असताना गुरुवारी मामासाहेब दांडेकरांची सेवा आपल्याला मिळाली. त्याच्यानंतर वारकरी संप्रदायामध्ये सद्गुरू विठ्ठल महाराज मोठे बाबा यांचं सानिध्य आपल्याला मिळालं आणि त्याच्यानंतर आपण एवढे भाग्यवान आहात की या ठिकाणी जोग महाराज संस्थेचा शताब्दी महोत्सव आणि जोग महाराज पुण्यतिथीचा शताब्दी महोत्सव आपल्या अध्यक्षेखाली झाला आणि आता या ठिकाणी आपल्या प्रयत्नातून सर्वांच्या महाराष्ट्राच्या सहकार्यातून संस्थेला या ठिकाणी आज इतके सुंदर दिवस आलेत आणि याच्यापेक्षा अजून आपल्या दिवस अपेक्षित आहे आपल्याला बघायचे आहेत. आणि त्या संस्थेच्या करता आपल्या सर्वांना विनंती असेल की आज सकाळी पाचपर महाराजांनी सांगितलं की संस्थेला विद्यार्थी वसतिगृह, अन्नपूर्णा योजना अशी अनेक योजना, कालाय तस्मै नमः, कालाच्या प्रमाणे वागणं तरच परिवर्तन होतं. आणि म्हणून या ठिकाणी संस्थेचे अनेक उपक्रम नवीन नवीन पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने चालतात. महाराष्ट्र शासनसुद्धा त्याची दखल घेत आहे, वारकरीसुद्धा दखल घेत आहेत. माझी विनंती असेल आपणसुद्धा एकदा संस्थेत जाऊन बघा या ठिकाणी संस्थेचं काय काम चालू आहे जोग महाराज संस्थेमध्ये, तिथं सहकार्य करा. आणि दुसरी एक महत्त्वाची सूचना अशी असेल की बाबा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आता आपली वारकरी शिक्षण संस्थेच्या आधिपत्याखाली गोविंद महाराज केंद्रीय संस्था ही या ठिकाणी काम करणारी संस्था आहे. गुरुवारे बाबा सांगायचे जोग महाराज संस्थेचा विद्यार्थी असेल तो सुद्धा मला पूजनीय आहे, तिथला सेवक असेल तो सुद्धा मला बाबा पूजनीय आहे. आपण तर गुरुबंधू आहात सर्व आणि या ठिकाणी संस्थेचा आदेश आम्हाला पूजनीय आहे. पण वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकत असताना मी सुद्धा या ठिकाणी भाग्यवान आहे की महाराजांच्या सेवेत राहायला आलं. आणि आमची परीक्षा 60वीला हरी महाराजांनी माझी 40 मिनिटाची परीक्षा घेतली आहे म्हणून मी बोका हार लावला नाही. तर म्हणताला हार नव्हता का, कारण आमची परंपरा होती की 40 मिनिटामध्ये चाल म्हणायची, 40 मिनिटामध्ये अभंग सोडायचा, 40 मिनिटामध्ये, कारण यांची भीती एवढी असायची, महाराष्ट्राची भीती नसायची. बाबा म्हटलं की चिठ्ठ्या टाकायची एवढी भीती असायची कीर्तन परिषदेला. कीर्तनकार आजारी पडायचे 40 मिनिटाचं सेवा करण्याकरता. आणि 4 वर्ष शिक्षकाला फी नाही, आपल्या शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही. या तत्वावर महाराष्ट्रामध्ये मी नेहमी सांगतो कीर्तनात फक्त एकच अशी संस्था आहे, अरे 2 तासाचा क्लास घेतला तर हजारो रुपये शिक्षक घेतात. पण आज हजारो वर्षाच्या या ठिकाणी आपल्या 100 वर्षाच्या 7 वर्षाच्या परंपरेमध्ये फक्त विद्याधानम सर्व धनम प्रधानम, ज्ञानदानाचं काम करायचं. गुरुवारे बाबा सांगायचे आमची जर प्रॉपर्टी काय असेल संस्थेच्या गुरुवारांची, धोतर, वळकुटी, ज्ञानेश्वरी आणि एक रश्शी कपडे बांधायला, ही जोग महाराज संस्थेची या ठिकाणी शिक्षकांची प्रॉपर्टी. आणि त्याच परंपरेमध्ये गोविंद महाराज केंद्रीय संस्थाने सुद्धा गुरुवारी बाबांनी सुद्धा ही परंपरा या ठिकाणी आदर्शवत चालू ठेवून त्याच परंपरेमध्ये आम्ही सुद्धा सेवा करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आता अगदी थोडे दिवस आपला बघायचे, जळजळीत सोन सळा कळस दिसतो सोजवळा, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी, भावाक्षराची गाठी, ब्रह्मज्ञानाने गोमट ते हे महाये ज्ञानेश्वरी, संत जना महेश्वरी. येणाऱ्या काळामध्ये बाबा आता थोडंसं काम बाकी आहे आणि आपल्या महाराष्ट्राला सुद्धा दिसणार आहे की अगदी थोड्या दिवसामध्ये आपला कलशारोहण करायचं आहे. त्याच्याकरता अगदी थोडंसं काम बाकी आहे, त्याच्याकरता सुद्धा आपण जाता सर्वांनी सहकार्य हीच विनंती असेल. आणि बाबांना पुनश्च एकदा विनंती आहे की या ठिकाणी येणाऱ्या संस्थेच्या कुठलाही उपक्रम असेल तर बाबांची सेवा असते, अशी सेवा आम्हाला घडो एवढीच विनंती असेल. आणि आजचे या ठिकाणी संगीत भजनाची सेवा पंडित कल्याणजी गायकवाड गुरुजी यांची होणार आहे. सकाळची पंगत वैकुंठवासी कुंडलीदादा थोरात यांची झाली, श्रीमती रुक्माबाई कुंडली थोरात वाघाळे सरपंच, या ठिकाणी माजी सरपंच, त्यासमयेत सुरेश माधव कावष्टे पुणे, सुनील संपत गोरोडे शास्ताबाद. आणि आज सायंकाळची पंगत समस्त ग्रामस्थ मंडळ कळस, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर, अहिल्यानगर, समस्त ग्रामस्थ मंडळ कळस गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी दिंडी कळसून येते, त्यांची आजची पंगत आहे. उद्या सकाळची सेवा या ठिकाणी 10 ते 12 माझी आहे. आणि संध्याकाळी 4 ते 6 या वेळामध्ये महाराष्ट्रभूषण, महाराष्ट्र रत्न, रामायणाचार्य या ठिकाणी रामराव महाराज ढोक नागपूरकर यांची उद्या बरोबर 4 ते 6 या वेळामध्ये गुरुवर्य रामायणाचार्य रामराव महाराज ढोक बाबा यांची या ठिकाणी 10 ते 12 या वेळामध्ये
या कीर्तनरूपी सेवा होणार आहे. आणि जर सकाळी आले पाचपुते साहेब तर या ठिकाणी 9 ते 10 या वेळामध्ये बबनरावजी पाचपुते साहेब यांचं प्रवचन आले तर प्रश्नानुसार, कारण आता थोडंसं इलेक्शनचं वातावरण झालं पण निकालाचं आता पदाचं वातावरण आहे, त्या ठिकाणी त्यांची झाली तर प्रवचन होईल. 10 ते 12 कीर्तन होईल. आणि उद्याची सकाळची पंगत गंगाराम सेठ बाळवंत पानमत, साहित्री ट्रान्सपोर्ट मस्केवाडी मुंबई यांची होणार आहे. उद्याची भजन सेवा दिगंबर बुवा कुटे, दामोदर इंगोले यांची होणार आहे. याही कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. ज्ञानदेव तुकाराम